जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनले। सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचा 950 ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी या कारवाईत एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सोलापूर शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन तसेच डॉक्टर अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेला कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांचे पथक 12 मे रोजी पहाटे गस्त घालत होते। या प्रकरणात पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मुस्लिम कब्रस्तान परिसरातून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित कार उभी असून त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता आहे। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पांढऱ्या रंगाची हुंडाई व्हेन्यू कार MS13 ES 1411 ताब्यात घेतली। कारची झडती घेतली असता ड्रायव्हिंग सीट जवळील ड्रॉवरमध्ये एका प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला। फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ मेफेड्रॉन MD असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिजवान शब्बीर खान वय वर्ष 26 राहणारा नई जिंदगी सोलापूर याची चौकशी केली असता या प्रकरणात साहिल सिकंदर पीरजादे आणि अफजल मुर्शद यांची नावे समोर आली आहेत। त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात NDPS ऍक्टच्या कलम 8 क 21 क आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पीरजादे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान साहिल पीरजादे याची पत्नी कायनात साहिल पीरजादे उर्फ कायनात खान हिच्या सहभागाबाबतही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंमली पदार्थाचे जाळे उघड करण्यासाठी गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचा MD ड्रग्ज, 10 लाख रुपये किमतीची हुंडाई व्हेन्यू कार असा एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास सोलापूर शहर हद्दी मध्ये DCP क्राईम, ACP क्राईम आणि PI क्राईम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे। त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे। त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे। असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे। पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे। धन्यवाद। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा, प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।